सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। आज 7 एप्रिल 2024 आपण सर्वांनी आजचा महाराष्ट्राची सेट परीक्षा तुम्ही दिला आणि या परीक्षेची निकालाची वाट आपण तुम्ही पाहत असणारच आहे। आज झालेल्या पेपरचा जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर ह्याच्यातील ओव्हरऑल जे आन्सर आहे पेपर क्रमांक 1 चा आन्सर की मी तुम्हाला आता लिहून देतो बोर्डवरती, बघा त्याप्रमाणे तुम्ही चेक करून घ्या। आणि हा टेंटेटिव्ह असेल, इट इज नॉट फायनल। ओके, जेव्हा ऑफिशियल आन्सर की येतील तेही आणि जे तज्ञ व्यक्ती आहेत त्या चॅप्टर्समध्ये त्यांनाही एकदा कन्फर्म करूया। तर पेपर क्रमांक 1 चा ओव्हरऑल क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर पॅसेज हा खूप सोपा होता। पेपर क्रमांक 1 चा पॅसेज जो इंग्लिश पॅसेज आहे 5 पैकी 5 प्रश्न एकदम सोपा आहे। टीचिंग ॲप्टिट्यूडचाही प्रश्न सोपेच आहे, पर्यावरणाचा प्रश्न सोपे आहे, कम्युनिकेशनचे प्रश्न सोपे आहे, ICTचा प्रश्न सोपा आहे। ओव्हरऑल तसं पाहिलं तर अतिशय कठीण नाही। ओके, हाय लेवल म्हणजे आउट ऑफ रेंज असा प्रश्न नाही। पर्यावरणाचा प्रश्न तर अतिशय सोपा आहे। ओके, मग ओव्हरऑल यावेळी थोडं कट ऑफ गेल्या वर्षीपेक्षा थोडं 5-6 मार्काने वाढेल। चला बघूया। आता हे 10 युनिट आहे, 10 युनिटामधील प्रत्येक युनिटांचं मी आन्सर की लिहितो। सुरुवातीला जे अवघड युनिट आहे, जे मला अवघड वाटतो असे युनिट मी आमचे मित्र, आमचे गुरु जे आमच्या शाळेत गणित शिकवतात डॉक्टर उपाशी सरांना आणि आदरणीय डॉक्टर मठपती सरांना मी प्रश्न दाखवलो होतो। सर मला ह्या गणिताची प्रश्नांचे उत्तर एकदा कन्फर्म करून सांगा, जेणेकरून आमच्या विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं आहे म्हणून। ओके, कारण मला गणित येत नाही म्हणून मी त्या सरांना मी आता दाखवलो, मग सरांनी मला उत्तर दिलेत। ते उत्तर मी आता तुमच्यासमोर मी दिलेले आहेत। बघा गणिताचा जो प्रश्न आहे, मी आता एक्सप्लेन करत बसत नाही। तुमच्याकडे जे काही क्वेश्चन पेपर आहे ते क्वेश्चन पेपर बघा आणि त्याच्यातील ॲन्सर टिक करून घ्या। 31वा प्रश्न आहे 25%, बी ऑप्शन आहे। 32वा प्रश्न बी ऑप्शन इंग्लिश आहे। 33वा प्रश्न सी ऑप्शन 90 डिग्री आहे। 34वा प्रश्न ए ऑप्शन 1 जे रेशिओ आहे 1:3 रेशिओ आहे। आणि 35वा प्रश्न जे 2 सरांना आम्ही विचारलो होतो, उत्तर वेगवेगळे आलेले आहे, तरीसुद्धा डी ऑप्शन करेक्ट असेल। ओके, एकदा कन्फर्म करा तुम्ही पण। ओके, हे 35वा प्रश्न डी ऑप्शन एक्सपोन्शियल कर्व, घातांकी वक्र किंवा हायपरबोला, हे एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या गणिताची युनिट। ओके, आता प्रत्येक युनिटांचा आन्सर की लिहितो। एकदा टेंटेटिव्ह तुम्हाला 50 पैकी किती पडले ते एकदा हे चेक करून बघा। प्रोबॅबली 25च्या वर प्रश्न तुमचा बरोबर येणं अपेक्षित आहे, 25 ते 30। थँक्यू सो मच, नमस्कार।